मी अरुण जाधव तुम्हाला मी दाखवू इच्छितो की बऱ्याच वर्षानंतर आपण या डोंगर भागामध्ये करवंद खाण्यासाठी आलेलो आहोत. बऱ्याच वर्ष म्हणजे खूप वर्ष झाली. जेव्हा लहानपणी होतो तेव्हाही सुद्धा करवंद खाण्यासाठी यायचो. आम्ही 2-3 मित्रमंडळी. आम्हाला खूप सवय होती की रोज उठलं की सुटलं, शाळा सुटल्यानंतर या डोंगर भागामध्ये करवंद खाण्यासाठी जायचं उन्हातानामध्ये. तेव्हाच्या काळात उन्हातानामध्ये काही वाटत नव्हतं आणि आत्ता खूप बदल झालेला या डोंगर भागामध्ये बघायला गेलात तर. पहिले लहानपणी काय भीती वगैरे थोडी वाटायची, पण आता जसं जसं वयाने मोठे होत गेलो तसं भीती काय राहिलेली नाही आहे. पण खूप बरं वाटतं डोंगर भागामध्ये आल्यानंतर. या निसर्गामध्ये आल्यानंतर आपण बघू शकता हे निसर्ग किती सुंदर दिसतंय. आणि आपल्याला माझा हा लहानपणीचा मित्र राहुल पवार आजही आमच्या सोबत आहे. आपण राहुल पवारला सुद्धा विचारूयात की राहुल, तुला कसं वाटतंय या डोंगर भागामध्ये आपण बऱ्याच वर्षानंतर आलेलो आहोत, तर काय आठवणी शेअर करशील या डोंगर भागामध्ये येऊन आपल्या लहानपणीच्या? खूप भारी वाटतंय. लहानपणी आम्ही इथंच यायचो. इथंच शाळा सुटली की बॅग टाकायचो घरी आणि इथं यायचो. इथलं क्लायमॅटचं खूप मजा येते. इथं करवंद खायला, बसायला, शांत वातावरण आहे, थंडगार वातावरण आहे. आणि राहुल, आपल्याला या डोंगर भागावरून ते हायवेचं ते रस्ता आहे तो बघायला सुद्धा खूप मजा यायची, परंतु हायवे सुद्धा आता बदलण्यात आलेला आहे. खूप चेंजेस झालेले त्या हायवेमध्ये. ते आत्ताच काहीतरी 4-5 महिने झालेले असतील. आत्ताच एक्सप्रेस हायवे नवीन बनलेला आहे. तर पहिले एवढं नव्हतं काय नवीन, आत्ताच जरा नवीन झालेलं आहे. आणि तर त्याच्यासाठी आता आपण नवीन एक आपल्या जोडीला खास मित्र आपला सचिन राठोड सुद्धा घेऊन आलेलो आहे त्याला निसर्ग दाखवण्यासाठी. सचिन, तुला कसं वाटलं? तू व्हिडिओ काढतोय आमची या निसर्गाच्या माध्यमातून. तू या लोकांना काय सांगशील? आपल्या या निसर्गामध्ये फिरणाऱ्या लोकांसाठी काय एक संदेश देशील? खरंच मला खूप भारी वाटलं. मी पहिल्यांदाच इथं तुमच्यासोबत आलेलो आहोत. मित्रमंडळी सुद्धा आलेलं आहे डोंगर भागामध्ये अचानक या जंगलातून. मित्रा, इकडे कसं वाटलं तुला या डोंगर भागामध्ये एकदम भारी फिरल्यानंतर? इथे एकदम भारी वाटतं आलं. कसं वाटतं हे निसर्ग? हे करवंद खाण्याची काय मजा आहे? तू काय सांगशील? करवंद खाण्याची वेगळीच मजा आहे इथं. जे काय पदार्थ आपण विकत घेऊन खातो ते आपण या डोंगर भागामध्ये येऊन तोडून आपल्या हाताने खातो. ती वेगळी मजा असते. आपण आपलं काय दुसरं म्हणजे ते तोडून खातो ना, करवंदाची वेगळी मजा असते. खूप भारी वाटतं आपण या डोंगर भागामध्ये आल्यानंतर. जे काय आपले निसर्गातले पदार्थ खाण्यासारखे आपण बघू शकता. तिथे आपले 2-3 मित्रमंडळी आहेत, ते करवंद तोडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आहेत थोडे काही झाडांवरती करवंद अजून तरी काही तयार झालेले नाही आहेत, परंतु